नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बोर्डाच्या परीक्षेबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत। मराठीच्या पेपरामध्ये 70 ते 75 80 पैकी 70 ते 75 मार्क्स कसे मिळू शकतात तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन मिळते। सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। तर बघूया या ठिकाणी मराठीच्या पेपरमध्ये 80 मार्कापैकी 70 ते 75 मार्क्स आरामशीर मिळू शकतात। तर कसे मिळू शकतात आपण या ठिकाणी त्याची विभागणी करूया। एक या ठिकाणी आपण विभागणी करूया त्याची। विभाग 1 आणि विभाग 2, या ठिकाणी विभाग 3 आणि या ठिकाणी विभाग 4 व विभाग 5। तर अशा प्रकारे आपण विभागणी केलेली आहे। हा टोटल आपला पेपर जो आहे हा आपला टोटल 80 मार्काचा पेपर या ठिकाणी आपला बोर्डाचा पेपर राहणार आहे 80 मार्क्स। तर 80 मार्काचे आपण 3 डिवायडेशन केलेले आहे, विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4, विभाग 5। तर या ठिकाणी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला 70 ते 75 मार्क्स कसे मिळू शकतात तेच आपण बघणार आहोत। तर विभाग 1 आणि विभाग 2 हे गद्य विभाग आणि पद्य विभाग, हे मार्क्स तर आपल्याला मिळतातच, 100% मार्क्स मिळतात। जर आपण टेक्स्टबुक जर बरोबर वाचून गेलो, कविता व्यवस्थित जर वाचून गेलो तर हे मार्क्स आपल्याला दोन्ही मिळून हे मार्क्स आपल्याला किती 34 मार्क्स, हा 34 मार्क्स आपल्याला आहे आरामशीर मिळू शकतात। कारण टेक्स्टबुकच्या पॅराग्राफ मधूनच प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात। आणि नंतर विभाग 4 हा व्याकरणाचा प्रश्न आहे। विभाग 5 हा उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किलचा। तर विभाग 4 आणि विभाग 5 मिळून हे टोटल 40 मार्क होतात। तर या 40 मार्क पैकी तुम्हाला ग्रामरचे 16 मार्क्स 100% मिळणार आणि उपयोजित लेखन जे आहे याचे 24 मार्क्स आहे। या 24 पैकी तुम्हाला 20 मार्क्स आरामशीर मिळतात। कारण आणि या ठिकाणी एक लक्षात गोष्ट घ्यायची, पत्रलेखन मध्ये औपचारिक पत्र लिहायचे असते, जो अनसीन पॅसेज असतो त्यामध्ये मार्क मिळत नाही। फॉर्मल लेटर जे आहे, फॉर्मल लेटरच आपण लिहायचं आहे। तर त्यापैकी तुम्हाला आरामशीर 6 पैकी 4-5 मार्क्स नंबर आरामशीर मिळतात। उपयोजित लेखन तर यामध्ये तुम्हाला 24 पैकी 20 नंबर मिळू शकतात आणि चौथा विभाग 16 पैकी तुम्हाला 16 मार्क्स, म्हणजे 20 आणि 16 तुमचे किती झाले 36 मार्क्स झाले। 36 आणि हे 34, हे 34 सोडा तुम्हाला, तर हे तुम्हाला 30 जरी आपण धरले तर किती होणार तुमचे 30 आणि 30 60, 66 होणार। आणि विभाग 3 जो आहे, प्रत्येक विभागामध्ये एक स्थूल वाचन आहे। 4 विभाग आहे, 4 विभागामध्ये 4 स्थूल वाचन आहे। तर मित्रांनो, हे विभागाचे तुम्हाला जर 6 पैकी 6 मार्क जर मिळवायचे असतील तर याला एकच पर्याय आहे की तुम्ही 4ही विभागाचे जे काही टेक्स्टबुक मध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे पाठ करा। प्रश्नांची उत्तरे जर पाठ केली तुम्ही तर एका धड्यामध्ये कमीत कमी 2 किंवा 3 असतील, 3 धरा तर 4-12 प्रश्न जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला 6 मार्क्स आरामशीर मिळू शकतात, म्हणजे 12-72। तर या ठिकाणी तुम्हाला 80 पैकी जवळजवळ 72 मार्क्स मिळतात। तर आपण 72 नाही, जर आपण 70 आधी धरले, 70 अधिक इंटरनल मार्क्स 20, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 90 मार्क्स कुठेच गेले नाही तुमचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर आरामशीर तुम्हाला 100 पैकी 90 मार्क्स मिळू शकतात। तर मित्रांनो, अशा नवीन टिप्स मी तुमच्या समोर घेऊन येत राहणार आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।